राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आहे आणि त्यांना आता बारामतीमधल्या मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आलेलं आहे। हे जे शासकीय रुग्णालय माझ्या मागे आपण पाहत आहे, या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणलेलं आपल्याला त्यांचे आता जे पार्थिव आहे ते पाहायला मिळतं आहे। राज्यभरातले मंत्री असतील, केंद्रातले मंत्री असतील, यांच्याकडून आता या त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थिती लावताना पाहायला मिळतात आणि त्याच पद्धतीने जे कार्यकर्ते आहेत तर त्यांचीसुद्धा इथे मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपण पाहतो। खरं तर सकाळी जवळपास 9च्या सुमारास म्हणजे 8:10ला त्यांचं मुंबईमधून उड्डाण झालं होतं आणि त्यानंतर 8:50ला त्यांचं लँडिंग होणार होतं आणि हे लँडिंग होतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, त्यांचं निधन झालेलं आहे। आणि याची माहिती मिळाल्यानंतर तिथले जे लोक होते त्या एका शेतामध्ये ही दुर्घटना घडलेली आहे आणि यानंतर त्यांना या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। त्यांचं जे पार्थिव आहे तर ते इथे ठेवण्यात आलेलं आहे। सकाळपासून मोठी गर्दी इथे कार्यकर्त्यांची पाहायला मिळते। राज्यभरातील मंत्री असतील, पोलीस अधिकारी असतील, त्यासोबतच कार्यकर्ते असतील तर ते आता इथे येत आहेत, उपस्थिती लावत आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा हळहळ व्यक्त केली जाते। खरं तर अजित पवार यांची पहाटेपासून कामाला सुरुवात करण्याची जी पद्धत आहे त्याच पद्धतीने ते आत्तासुद्धा निघाले होते, आजसुद्धा सकाळी। आणि सकाळी ते काम करण्यासाठी माझ्या पंचायत समितीच्या निवडणुका आहेत तर त्या निवडणुकांसाठीच्या प्रचारासाठी ते आज निघाले होते आणि याच निवडणुकींच्या सभा त्यांच्या आज पुणे शहरात बारामतीमध्ये होणार होत्या आणि या सभांसाठीच ते सकाळी लवकर निघाले होते। आणि निघालेले असतानाच जे त्यांचं प्लेन होतं तर ते प्लेन क्रॅश झालं आणि हा मोठा अपघात खरं तर घडलेला आपल्याला पाहायला मिळतो। प्रत्येक कार्यकर्त्याकडून हळहळ व्यक्त केली जाते आणि जे सगळे कार्यकर्ते आहेत तर ते आक्रोश करताना आपल्याला सकाळपासूनच पाहायला मिळतात। आता काही वेळातच सुनेत्रा पवार असतील, त्यासोबतच सुप्रिया सुळे असतील, या इथे दाखल होतात आणि त्या दाखल झाल्यानंतर खरं तर त्यांचं जे पार्थिव आहे ते इकडनं हलवलं जाणार आहे। मात्र तोपर्यंत सगळे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत तर ते सगळे इथे आपल्याला आलेले पाहायला मिळतात। आता सुनील शेळके जे आहेत तर ते सुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळतात, दाखल झालेले असतेच। राज्यभरातले वेगवेगळे जे मंत्री असतील, आमदार असतील, हे सगळेच आता अजित पवार यांचा पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी किंवा त्यांना शेवटचं एकदा पाहण्यासाठी इथे गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दिवसभरामध्ये असे बरेच नेते मंडळी जे आहेत ते अजित पवार यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतील आणि अद्याप त्यांच्यावर अंतिम संस्कार कुठे होणार आहेत किंवा बाकीचं जे काही असेल तर ते कुठे होणार आहे याबाबतची कुठलीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही आहे। मात्र प्राथमिक जी माहिती मिळते तर त्यानुसार त्यांना त्यांचं जे काटेवाडीचं घर आहे तर तिकडे त्यांना घेऊन जाण्यात येईल, त्यांचा पार्थिव तिकडे सुद्धा अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल अशी माहिती मिळते आपल्याला। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर।